शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्यात खरातचा सहभाग असल्याचा संशय। दीपक केसरकरांच्या कार्यकाळात खरातनं भावाला आयडी मिळवून दिल्याची माहिती। अशोक खरातच्या पिस्तूल परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसांना माहितीच नाही। जिल्हा प्रशासन पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या एसआयटी चौकशीची शक्यता। विजय वडेट्टीवारांनी खरातकडे जाणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं सांगावीत। बेछूट आरोप करून कुटुंबियांची बदनामी करू नये। चंद्रशेखर बावनकुळेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा। भेटीचं कारण गुलदस्त्यात। नवी मुंबईतील 10वी पास तरुणाकडून 12 महिलांचं लैंगिक शोषण। लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार। शास्त्रज्ञ डॉक्टर अधिकारी असल्याची केली बतावणी। एकनाथ खडसे यांच्यासह कन्या शारदा खडसेंवर गुन्हा दाखल। 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप। भाजपची काँग्रेस होऊ लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 10 भाजप उभा करेल। अभिनेते शरद पोंक्षेंची भाजपवर टीका। मनुस्मृती जाळणाऱ्यांनी वाचली असती तर जाळली नसती असे वक्तव्य। आखाती देशातील युद्धाचा आज 31वा दिवस। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला। इराणमध्ये राजवट बदलत आहे। नवे राज्यकर्ते एकदम वेगळे। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। सत्ता पालटासाठी आम्ही 2 आठवडे पुढे आहोत असेही वक्तव्य। इटलीमध्ये 12 टन किटकॅट चॉकलेटची चोरी। पोलंडला निर्यात होणारा कंटेनर आणि 1,13,000 चॉकलेट गायब। नमस्कार, मी माधवी देसाई। दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच धक्कादायक बातम्यांनी आपण सुरुवात करणार आहोत। राज्यात सध्या लैंगिक शोषणाच्या घटनांनी अक्षरशः समाजमन व्यथित केलंय। नाशिकच्या सिन्नरमधील अशोक खरात या भोंदूबाबाचे एक कारनामे आणि त्यानं केलेली लैंगिक शोषणाची प्रकरणं याचे शेकडो व्हिडिओ यामुळे महाराष्ट्र हादरून गेलाय। त्यातच वसईतला भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचं प्रकरण समोर आलंय। वैद्याने एका महिलेला गुंगीचं औषध देत बलात्कार केलाय। आता नवी मुंबईतून आणखी एक प्रकरण समोर आलंय। 10वी पास असलेल्या आदर्श म्हात्रे या तरुणानं विविध शहरातल्या महिलांचं लैंगिक शोषण केलंय। शोषण केलेल्या महिलांची संख्या सध्या 12 असल्याचं समजतंय। पोलीस आणखी किती जणी त्याच्या शिकार झाल्यात याचा शोध घेत आहेत। मात्र खरात असो, वैद्य असो की म्हात्रे असो, खोट्या बुलथापांना, आमिषांना, भविष्य, ज्योतिष, पूजा अर्चा यांना महिला बळी कशा पडतात? सारासार विचार, सतसत विवेकबुद्धी गेली कुठे असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। लैंगिक शोषण करणारे विकृत आहेतच, पण कोणतीही शहानिशा न करता सर्वस्व वाहणाऱ्या महिलांवरही सवाल उपस्थित होतोय। तर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात कारनाम्यानंतर नवी मुंबईतील एका तरुणाचा नवा कारनामा समोर आलाय। 10वी पास असलेल्या 21 वर्षीय आदर्श म्हात्रे या आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण केलंय। या प्रकरणी नवी मुंबई बरोबरच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी आरोपींवर गुन्हा दाखल झालाय। लग्न जुळवणाऱ्या साइट्सचा तो वापर करत असे। 10वी पास असूनही तो शास्त्रज्ञ, डॉक्टर, अधिकारी असल्याचं भासवायचा। लग्नाचं आमिष दाखवून महिलांचं लैंगिक शोषण करायचा। पोलीस त्याचा सध्या शोध घेत आहेत। पोलीस तपासात आदर्श म्हात्रेंना स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावं वापरल्याचंही आढळून आले। तो अत्यंत चलाखीनं आपली ओळख बदलून महिलांचा विश्वास संपादन करत असे। आता पोलिसांनी त्याला बेड्या घातलेल्या आहेत। तर नवी मुंबईमधल्या या आदर्श म्हात्रेची मोडच ऑपरेंडी नेमकी कशी होती आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर 21 वर्षीय आदर्श म्हात्रेकडून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी त्यानं महिलांचं शोषण केलंय। तर डॉक्टर, शास्त्रज्ञ, अधिकारी असल्याचं भासवत तो लग्नाचं आमिष दाखवत असे। स्वतःच्या नावांचे वेगवेगळे 12 प्रोफाईल बनवून त्यानं महिलांची फसवणूक केली आहे।
अनेक महिलांचं लैंगिक शोषण करून पैसेही उकळल्याचं उघड झालंय. तर मॅट्रिमोनी साइट्सवरून महिलांशी संपर्क साधणं, प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तो शरीर संबंधही प्रस्थापित करायचा. एका महिलेकडून उकळलेले पैसे दुसऱ्या महिलेवर उधळायचा. तर तुर्तास 12 प्रकरणं समोर आली आहेत. आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये. तर स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावं त्यानं वापरल्याचं उघड झालंय. तर स्वतःला महादेवाचा अवतार सांगत पुण्यातील एका पीडित महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्य याच्याबाबतही आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी, पीडितेचा पती आणि आमची वसई या संस्थेच्या सदस्यांमध्ये बैठकीदरम्यान वाद होऊन मारहाणीची घटना घडली होती. 29 ऑक्टोबरला वसईतील बंगल्याजवळ ही बैठक झालेली होती. आरोपी ऋषिकेश वैद्य हा मागील 2 वर्षांपासून पीडितेशी फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधत असल्याच्या कारणावरून पीडितेचा पती संतप्त झाला. या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच वाद विकोपाला गेला आणि पीडितेच्या पतीनं संतापाच्या भरात आरोपीवर धाव घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या आमची वसई संस्थेचे सदस्य अश्विन ठटेरा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त पीडितेच्या पतीनं त्यांनाही मारहाण केली होती. या प्रकरणी वसई पोलिसांनी पीडितेच्या पतीविरोधात गुन्हाही दाखल केला होता. आता बातमी आहे खरातची. महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यातही सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 2022 साली दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना अशोक खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हा सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी गावातील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. याच दिलीप खरातला केसरकरांनी मध्यस्थी करत हे आयडी मिळवून दिल्याची शिक्षण विभागात जोरदार चर्चा आहे. अशोक खरातनं आपले राजकीय वचन वापरत शिक्षण विभागातील अनेक फाईल्स पास केल्याचीही दबक्या आवाजात चर्चा होतीये. तर स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एक नवा धक्कादायक खुलासा समोर आलाय. शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षात नोंदच झाली नसल्याची माहिती आता समोर आली आहे. जिल्हा प्रशासनानं परवाना दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांना माहिती देणं बंधनकारक असतानाही याची ग्रामीण पोलिसात नोंदच झाली नसल्याचं समोर आलंय. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या NDAL त्यासोबतच LIS या ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्न झालंय. यामुळे पोलिसांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचीही SIT कडून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरातला हा परवाना नेमका कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मिळाला असा सवालही आता उपस्थित होतोय. तर भोंदूबाबा अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर देवस्थान पुन्हा चर्चेत आलंय. देवस्थान निधीचा प्रस्ताव अचानक गायब झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पर्यटन स्थळांच्या यादीत नसतानाही मंदिराला कोट्यवधींचा निधी मिळाल्याची बाब समोर आली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 2018 मध्ये 1,05,00,000 निधी वितरित झाला होता आणि त्यामुळे निधीसाठी कोणी प्रस्ताव दिला, कुणाची शिफारस होती असे अनेक सवालही उपस्थित होत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहितीच नसल्याचंही समोर आलंय आणि त्यामुळे कुणाच्या राजकीय हस्तक्षेपातून निधी मिळाला असा सवालही आता उपस्थित होतोय. तर भोंदूबाबा अशोक खरात याच्या SIT चौकशी संदर्भात मोठी अपडेट येते. भोंदू अशोक खरातच्या CAची देखील चौकशी सुरू असल्याचं समजतंय. खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याचंही काम SIT कडून सुरू आहे. सायबर तज्ञ, फॉरेन्सिक टीम, SITच्या अधिकाऱ्यांसह मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशोक खरातच्या मोबाईलमध्ये असलेला डेटा रिकव्हर झाल्यानंतर अनेक धक्कादायक आर्थिक खुलासे देखील समोर येण्याची शक्यता आहे. खरात प्रकरणात अनेक IAS आणि IPS अधिकारी असल्याचा आरोप सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. तपासात साऱ्यांची नावं बाहेर येतील असंही त्यांनी म्हटलंय. पैशांचे व्यवहार झाल्याचंही कळतंय असं शिरसाट यांनी म्हटलंय. विजय वडेट्टीवारांनीही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. चंद्रशेखर बावनकुळेंचा मात्र आरोप नको, पुरावे द्या असा सल्ला पाहायला मिळतोय. त्यामुळे सरकारमधले एक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
या गोष्टीला दुजोरा देत नाहीयेत. मात्र शिरसाटांनी अशा रीतीनं अनेक अधिकारी यात अडकले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे IAS अधिकारी IPS अधिकाऱ्यांचे सुद्धा त्यांचे संबंध होते. जी काही फायनान्शियल डील झालेली आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचा आपला पैसा सेफ राहील या दृष्टिकोनातून काही लोकांनी पैसा दिलेला आहे. हे काही अंशी आता बाहेर यायला लागलेलं आहे. परंतु ह्या 8-15 दिवसामध्ये ज्या गतीने तपास चालू आहे तर तपास झाल्यानंतर हे सगळ्यांची नावं समोर येतील. मग कोणी कुणाला पैसा पुरवला का, त्याच्या माध्यमातून हे झालंय का, या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. म्हणून आता डायरेक्ट आरोप करण्यापेक्षा एक 8-15 दिवस जे तपासाला दिशा जेव्हा मिळेल योग्य त्या टायमाला सर्व समोर आल्यानंतर कुणावरही आरोप केले तर त्याला एक महत्त्व प्राप्त होईल. जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवारजी. त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे. एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल. परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये. खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. रुपाली चाकणकर आज SIT चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंधू खरातच्या चौकशी प्रकरणी रुपाली चाकणकरांना समन्स बजावण्यात आला होता. मात्र या चौकशीसाठी आज रुपाली चाकणकर हजर राहणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवाय खरातच्या मोबाईलमधील डेटा तपासण्यावर SITचा भर असणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावर आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे, आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरांनी हजेरी लावली होती. काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेतेही उपस्थित होते. राज्यात मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेतेही कंबोज यांच्यावर वारंवार आरोप करताना पाहायला मिळाले होते. मात्र आता कंबोज यांच्या घरातील सोहळ्याला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरे यांनी हजेरी लावल्यानं हे वैर संपलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. तर कंबोज यांच्या पार्टीत आदित्य ठाकरेंच्या हजेरीवरून राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटल्यात आपण पाहूयात. सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे. आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत. आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं. ते बघा, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणाचा मंगल कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात. म्हणून आदित्य गेला याचं काही वाईट नाही. परंतु मनामध्ये त्यांच्या काय चाललंय हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की जे बेछूट आरोप करत होते म्हणजे लिमिटच्या बाहेर, ते आता त्या लग्नाला जाण्यामागचं कारण आहे की त्यांना भाजपकडं अप्रोच होण्याचा ते शोधतायत आणि म्हणून ते आज मनोज त्या कंबोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. असं आहे, मोहित कंबोजजी यांचे सर्वांशी संबंध आहे. पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं. त्यामुळं मोहित कंबोजजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांशी रिलेशन आहे. माननीय अडाणीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातो. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला, कशाला जेवढी काय याच्यामध्ये. तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जेवढी तयार होतो, पारिवारिक संबंध तयार होतात. पारिवारिक संबंध आहेत. पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर संबंध नाही राहत. हा संघर्ष सुरूच राहतो.
पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी. आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू नये. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी करतानाचा तेजस ठाकरेंचा व्हिडिओ भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावर कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात मोहित कंबोज यांना सवाल उपस्थित केला असता त्यांनी काय उत्तर दिलं होतं तेही पाहूयात. मेरे को तेजस ठाकरे के वीडियो मेरे पास थे और मेरे को शायद वो नहीं डालने थे और मुझे नहीं करना था, क्योंकि तेजस ठाकरे कोई पॉलिटिकल पार्टी का हिस्सा नहीं है. तेजस ठाकरे तो वीडियो मेरे को उस दिन नहीं आए, वो कोविड के वीडियो थे और वो मेरे रेस्टोरेंट में बैठे थे वहाँ पर. ठीक है, वो यंगस्टर है, यंग है, मैं उस विषय में नहीं जाना चाहता. लेकिन जिस तरह से संजय राउत ने मेरी वाइफ के ऊपर आरोप लगाए, जिसका कोई पॉलिटिकल लेना देना नहीं, कोई पॉलिटिकल वो पार्टी की हिस्सा नहीं है, वो एक हाउस वाइफ है, अपना बिजनेस करती है साथ में, तो जो पर्सनल आरोप लगाए तो टिट फॉर टैट का जवाब देने के लिए मैंने तेजस ठाकरे के वो वीडियो डाले थे. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवर गेलेत. तुषार दोशींना 8 दिवसांची अर्जित रजा मंजूर झाली आहे. दोशी यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांकडे रजेचा अर्ज सादर केलाय. 28 आणि 29 मार्चची शासकीय सुट्टी, त्याला जोडून 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत 8 दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात आली आहे. 20 तारखेला झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान मोठा राडा झाला होता. यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर शिवसेनेकडून तुषार दोशींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर तुषार दोशी अर्जित रजेवर गेलेत. मात्र तुषार दोशी यांच्यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण साताऱ्यासह अजूनही राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या या रजेबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. मी गेली 30 वर्ष राजकारणात आहे. 2004 पासून माझी 4थी टर्म आहे. मी आमदार आहे. मी गेली 6-6.5 वर्ष 7 वर्ष मंत्री आहे. त्यामुळं आम्हाला जी माहिती आहे, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची जेव्हा चौकशी सुरू होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पदावरती ठेवत नाहीत, कारण त्या पदावरती राहिले तर चौकशीमध्ये बाधा येऊ शकते. म्हणून कदाचित, म्हणजे मी माझं मत सांगतोय की कदाचित ती चौकशी असल्यामुळं त्यांना रजेवर जायला सांगितलं असेल. नाही, दोषींवर कारवाई त्याच वेळेला करणं गरजेचं होतं असं आमची मागणी होती. अधिवेशनच्या काळामध्ये सुद्धा तशा प्रकारची मागणी आली, परंतु आज त्यांना तशा प्रकारची सक्तीवर जातात का अर्जितवर, त्याची आता माहिती तुम्ही पण घ्या, मी पण घेतो. पण अर्जित रजेवर किंवा सक्तीच्या रजेवर गेल्याचं कारवाई उशीर झाली हे नक्की आहे. ही एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली. त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं. पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली. आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं. दरम्यान सक्तीची रजा आणि अर्जित रजा यामध्ये नेमका फरक काय असतो आपण ग्राफिक्सद्वारे जाणून घेऊयात. तर फोर्स्ड किंवा कंपल्सरी असं सक्तीच्या रजेचे इंग्रजीत नाव आहे. तर अर्जित रजेला इंग्रजीमध्ये अर्न लिव्ह म्हणतात. तर सक्तीची रजा काय असते तर वरिष्ठ रजेवर जायला सांगतात. तर अर्जित रजेनुसार कर्मचारी इच्छेनं गरजेनुसार अर्जित रजा घेतो. तर सक्तीच्या रजेदरम्यान पगार मिळत नाही किंवा अंशतः मिळतो, मात्र अर्जित रजेदरम्यान पूर्ण पगार मिळतो. सक्तीची रजा देण्याचं कारण हे प्रशासकीय असतं, मात्र अर्जित रजा घेण्याचं कारण हे वैयक्तिक असतं. तर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशींची वादग्रस्त कारकीर्द एकूण कशी राहिली आहे तेही आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. सप्टेंबर 2023 मध्ये अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. लाठीमारानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि त्यांची बदली करण्यात आली होती.
त्यानंतर फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी चारित्र्यहनन केल्याचा आरोपही करण्यात आला होता. मृत महिलेचे चॅट्स चाकणकरांना जाहीर करण्यापासून अडवले नाही असाही आरोप झाला होता. तर अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आरोपींना मदत केल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला होता. आरोपी अभय कुरुंदकरला मदत केली असा बिद्रेच्या पतीचा आरोप होता. एक आरोपी माफीचा साक्षीदार होत असताना खो घातल्याचाही आरोप तुषार दोशींवर झाला होता. तर साताऱ्यात पालकमंत्र्यांना धक्काबुक्की केल्याचं ताजंच प्रकरण होतं आणि याच प्रकरणावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली होती आणि आजपासून सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र असं कळतंय की सक्तीच्या रजेवर नाही तर अर्जित रजेवर तुषार दोशी गेलेले आहेत. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे पुन्हा एकदा भीषण अपघातातून थोडक्यात बचावलेत. आज पहाटे दिल्लीला जात असताना नागपूरच्या हद्दीत त्यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यात खासदारांच्या बाबतीत घडलेली ही तिसरी थरारक घटना आहे. याआधी त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली होती. तर 4 दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील विश्रामगृहाला आग लागलेली होती. त्यावेळी खासदार प्रशांत पडोळे तिथेच उपस्थित होते. नुकतेच देशातील ज्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं त्यात महाराष्ट्रातील एकमेव खासदार म्हणून त्यांचं निलंबनही झालं होतं. त्यानंतरही त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर बसून जोरदार आंदोलनही केलं होतं. मात्र एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर यामागे काही अदृश्य शक्तींचा हात तर नाही ना, अशी शंका खासदार प्रशांत पडोळे यांनी उपस्थित केली आहे. तर आज पहाटे प्रशांत पडोळे हे दिल्लीला जाण्यासाठी नागपूर विमानतळाकडे निघालेले असताना त्यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे. एका ट्रकनं त्यांच्या गाडीला धडक दिलेली आहे. त्यामध्ये गाडीचं बरंचसं नुकसान झालंय. मात्र प्रशांत पडोळे हे थोडक्यात बचावलेले आहेत. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र ते थोडेसे जखमी झाल्याचे समजते. मात्र यापूर्वी अशा घटना त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. आज भंडाऱ्यावरून दिल्लीला अधिवेशनाकरता निघालो असता नागपूरपूर्वी आमच्या गाडीचा भीषण असा अपघात झाला. देवाच्या कृपानं, म्हाताऱ्यांच्या कृपानं फक्त किरकोळ मार लागला. याच्यातून सुखरूप असा आम्ही बाहेर निघालो. यापूर्वी सुद्धा विंटर सेशनला मी दिल्लीवरून वापस येत असताना नागपूरच्या समोरच ॲक्सिडेंट झाला होता. मनात एक विचार येतोय की हे घातपात तर नाही ना. 4 दिवसापूर्वी सर्किट हाऊसला बसलो असता, तिथं सुद्धा भीषण अशी आग लागली. अर्धा मिनिटात मी त्या रूमच्या बाहेर नसतो निघलो तर काही घटना घडू शकली असती. तर गेल्या काही महिन्यात खासदार प्रशांत पडोळेंचा कधी कधी अपघात झाला होता. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. तर 11 सप्टेंबर 2025ला नागपूर जवळ त्यांच्या कारला ट्रकनं धडक दिली होती. तर 26 मार्च 2026 रोजी पडोळे उपस्थित असलेल्या शासकीय विश्रामगृहाला आग लागलेली होती. ही गेल्याच आठवड्यातली घटना आहे. तर 30 मार्चला पहाटे आज नागपूरजवळ पडोळेंच्या कारला पुन्हा ट्रकनं धडक दिली. त्यामुळे हा कट आहे की योगायोग असा सवालही उपस्थित होत आहे. लोकसभेत माओवादयुक्त भारतवर चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे सध्या बोलतात. आपण थेट जाऊयात. कि आज 193 के तहत देश को लेफ्ट विंग एक्सट्रीमिज्म से मुक्त करने के प्रयासों पर इस चर्चा पर मुझे बोलने की अनुमति दी, इसलिए मैं आपका धन्यवाद अदा करता हूँ. मैं अपनी पार्टी शिवसेना और हमारे लीडर एकनाथ शिंदे जी की ओर से देश को नक्सल मुक्त बनाने के इस महायज्ञ में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और गृह मंत्री अमित शाह जी, भारत सरकार और हमारे सभी जवानों को यहाँ बहुत बहुत बधाई देता हूँ कि आज हमारी पैरामिलिट्री फोर्स हो, पुलिस फोर्सेस हो, सीआरपीएफ के जवान, महाराष्ट्र पुलिस या गढ़चिरौली के C60 कमांडोस, उन सभी को मैं नमन करता हूँ. और आज उन सभी सुरक्षा कर्मियों को भी अपनी गहरी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ कि जिन्होंने
गए कई दशकों तक वामपंथी उग्रवाद से लड़ाई की और उन्होंने सर्वोच्च बलिदान दिया। मैं देश के उन लाखों आदिवासी नागरिकों और विस्थापित परिवारों को नमन करता हूं कि जिन्होंने माओवादी हिंसा, थोपे गए पिछड़ेपन और दशकों के खौफ का दर्द झेला है। मैं उन तमाम पीड़ितों को सलाम करता हूं जिन्होंने नक्सलवाद के इस खूनी आतंकवाद में अपने पिता को गंवाया, अपनी मां को गंवाया, अपनी बहन को, अपनी बेटियों को हमेशा के लिए खो दिया। आज इस चर्चा की शुरुआत हो रही है। माननीय गृह मंत्री जी ने 1 साल पहले सदन में कहा था कि 31 मार्च 2026 के पहले इस भारत से पूरे नक्सलवाद को खत्म करने का काम यहां पर करेंगे। और आज 31 मार्च के पहले, एक दिन पहले यहां पर हम लोग इस सदन में चर्चा कर रहे हैं। मुझे लगता है एक डेडलाइन तय करके उसके ऊपर, उसके पहले, एक दिन पहले इस सदन में चर्चा करने के लिए भी हिम्मत लगती है। वो आज हिम्मत जो है गृह मंत्री अमित शाह जी ने यहां पर दिखाई है। आज 30 मार्च है। 31 मार्च तक इस देश से किस प्रकार से माओवाद, नक्सलवाद को कम करने की कोशिश हमारे सरकार ने की, इसका मुझे लगता है कि संपूर्ण ब्यौरा गृह मंत्री जी देंगे। मैं आज यहां पर विपक्ष के उन आलोचकों को यहां पर कहना चाहूंगा कि आपके लिए अरे बोलने तो दो, अभी तक तो शुरू करना है। अभी शुरू किधर किया, अभी शुरू करना है। सुनिए जरा, धैर्य रखो। मुझे लगता है कि उनके लिए करारा जवाब है कि जो कहते थे नक्सलवाद को खत्म जो है नहीं किया जा सकता, ये इम्पॉसिबल टास्क है। रेड कॉरिडोर जो इनकी ही बदौलत इतने सालों तक पनपी, वो रेड कॉरिडोर समय सीमा के खत्म नहीं हो सकता। आज उन लोगों को हमारा जवाब है कि गृह मंत्री जी ने सिर्फ हवा में बात नहीं की, उन्होंने डेडलाइन तय की और आज पूरे विश्वास के साथ उस डेडलाइन से पहले इस देश को माओवाद से मुक्त करने के लिए प्रयास भी यहां पर किया। अगर 4-5 दशक पहले इन्होंने ये जिम्मेदारी अगर निभाई होती कि जो रेड कॉरिडोर जिसकी शुरुआत एक छोटे से गांव से हुई, 1967 में पश्चिम बंगाल के नक्सलबाड़ी एक छोटे से गांव का आंदोलन आने वाले 4 दशकों में एक छोटे से गांव से निकलकर 12 राज्यों तक पहुंचा और 200 डिस्ट्रिक्ट जो है इसके शिकार हुए। अगर टाइमली इंटरवेंशन होता तो वो नक्सल बाड़ी गांव में जो आंदोलन शुरू हुआ था वो वहां का वहां रुकाया जा सकता था। लेकिन पूरा रेड कॉरिडोर यहां पर बना। क्यों ये रेड कॉरिडोर बना? क्योंकि सरकार के प्रति विश्वास की घोर कमी थी। कांग्रेस सरकार ने उस समय आदिवासियों के लिए, पिछड़ों के लिए जो सुविधा देनी चाहिए थी वहां पर वो सुविधा नहीं दी, कुछ नहीं किया, जिसमें हमारे गरीब किसान और आदिवासी पिछड़े भाइयों को हथियार उठाने पर मजबूर होना पड़ा। वो समय था जब आदिवासियों पर अत्याचार होता था, उन्हें नक्सलवाद की आंख में झोंका जाता था। लेकिन आज यह समय है कि एक आदिवासी महिला आज देश के सर्वोच्च संवैधानिक पद पर राष्ट्रपति के रूप में विराजमान है। ये फर्क उनके सरकार के कार्यकाल का और हमारी सरकार के कार्यकाल का है। हमने आदिवासियों, दुर्बलों को, पिछड़ों का फिर से
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राज्यभरातील संपर्क प्रमुखांची बैठक घेत आहेत। 1 एप्रिलला पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक होईल, तर 2 एप्रिलला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।